चॅनल कॉम्पिटेटिव्ह हंस गुरु। तर आज आपण ह्यामध्ये परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आधारावर काही प्रश्न, उत्तरे व त्यांचे विश्लेषण पाहूयात। प्रश्न क्रमांक पहिला, मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात, तर त्याचे पर्याय आहेत अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचा विस्तार, बौद्ध तत्वज्ञानानुसार शिल्पकलेची प्रगती, चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्री नगरांचा विकास, रोमन साम्राज्याबरोबर व्यापार। तर ह्याचे उत्तर आहे अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार आणि चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्री नगरांचा विकास। म्हणजे मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासामध्ये अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानाचा विस्तार झालेला आहे आणि त्याचबरोबर चिदंबरम मदुराई अशा मंदिर केंद्री नगरांचा सुद्धा विकास झालेला दिसतो। मध्ययुगाच्या सुरुवातीला भारतीय इतिहासात अद्वैत वेदांत अशा तत्वज्ञानांचा विस्तार व चिदंबराई मदुराई अशा मंदिर नगरिकांचा विकास असे दोन प्रवाह दिसतात। वेदांत तत्वज्ञानाची मांडणी शंकराचार्य यांनी केली, अद्वैताची मांडणी रामानुजाचार्य यांनी केली आणि चिदंबरम हे नगर 10व्या शतकात बलाढ्य झालेल्या चोल राज्याची राजधानी होती। चिदंबरम येथे नटराजाची मूर्ती आहे, तर मदुराई येथे मीनाक्षी मंदिर आहे आणि मीनाक्षी हे पांड्याची राजधानी होती। प्रश्न क्रमांक दुसरा, गांधार कलाशैली डॅडॅश कलाशैलीने प्रभावित होती, तर त्याचे पर्याय आहेत ग्रीक व चीन, युनानी व रोमन, पार्शियन व ग्रीक, चीन व पार्शियन। तर त्याचे उत्तर आहे युनानी व रोमन। गांधार कलाशैली युनानी व रोमन कलाशैलीने प्रभावित झालेली आपल्याला दिसते। गांधार हे शहर सध्या पाकिस्तानमध्ये असून पाकिस्तानमधील इस्लामाबाद हे रावळपिंडी या शहराच्या शेजारी असणाऱ्या तक्षशिला या गांधार महाजनपदाच्या राजधानीतून युनानी व रोमन कलाशैली आकारण्यात आली। प्राचीन भारताच्या या भागावर प्रथम पार्शियन राज्य करत होते, परंतु इसवी सन पूर्व 326 मध्ये अलेक्झांडर म्हणजेच सिकंदरने गांधारचा भाग जिंकून घेतला, त्यामुळे येथे पार्शियन नंतर ग्रीक राज्य करू लागले। इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात गांधारमध्ये बॅक्ट्रियन ग्रीकांच्या आश्रयाने हेलेनिस्टिक कलाशैलीच्या आधारावर गांधार कलाशैली विकसित झाली, त्यामुळे यास युनानी व रोमन कलाशैली असेही म्हणतात। गांधार कलाशैलीचा विषय वास्तू भारतीय आणि गांधार कलेची शैली युनानी आणि रोमन होती, यामुळे गांधार कलाशैलीला ग्रीको रोमन, ग्रीको बुद्धिस्ट व हिंदू युनानी असेही म्हणतात। गांधार कलाशैलीमध्ये अनेक बौद्ध मूर्ती आपल्याला आढळून येतात। सातवाहनाच्या काळात अमरावती, आंध्र प्रदेश येथे बौद्ध स्थापत्यशैली विकसित झाली, यात अमरावती व नागार्जुनकोंडा येथे महास्तूप बांधले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, अजातशत्रू बाबतीत कोणती विधाने बरोबर आहेत? तर त्याचे पर्याय आहेत अजातशत्रूचे नाव कुणिक होते, अजातशत्रू हा हर्यंक घराण्याचा शेवटचा शासक होता, त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद आयोजित केली गेली आणि चौथा, त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले। तर त्याचे उत्तर आहे अजातशत्रूचे नाव कुणिक होते, तो त्याच्या शासनकाळात राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद भरवली होती आणि त्याने लिच्छवी राज्याला मगधमध्ये विलीन केले होते। तर हर्यंक घराण्याचा शेवटचा शासक हा अजातशत्रू नसून नागदज हा होता। मगधवर हर्यंक घराण्याची स्थापना बिंबिसार म्हणजेच अजातशत्रूंचे वडील केले। अजातशत्रू हा मगधचा राजा हर्यंक घराण्याचा दुसरा राजा होता। अजातशत्रूने पाटली या गावाची स्थापना केली, पण त्याची राजधानी मात्र राजगृह राजगीर येथे होती। हर्यंक घराण्याचा शेवटचा शासक नागदज हा पाटलीपुत्र येथे आपली राजधानी नेली होती। इसवी सन पूर्व 483 मध्ये अजातशत्रूने राजगृह येथे प्रथम बौद्ध परिषद भरवली।
परिषदेचा अध्यक्ष महाकश्यप हा होता. यात सुत्तपिटक व विनयपिटक या बौद्ध ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. अजातशत्रूने काशी, कोसल, वैशाली या राज्यावर आक्रमण करून ही राज्य जिंकून घेतली. वैशालीची राजधानी लिच्छवी ही होती आणि वैशाली हे प्रमुख गणराज्य होते. दुसरी बौद्ध परिषद वैशाली, बिहार या ठिकाणी भरवण्यात आली. सबक्कमी हा अध्यक्ष असून स्थावीरदिन्स व महासंगिका असा भेद निर्माण झालेला दिसतो. तिसरी बौद्ध परिषद कुशाण सम्राट कनिष्क याने काश्मीरमध्ये भरवली. वसुमित्र हा परिषदेचा अध्यक्ष तर अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. यामध्ये हिनयान व महायान असे मुख्य भेद पडले. अश्वघोषाने बुद्धचरित्र हा संस्कृत ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 4. त्यांची सुरुवातीची काही संस्कृत नाटके ताडपत्रावरील हस्तलिखिते तुकड्यांच्या स्वरूपात आहेत आणि ती ताडपत्रे गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान या ठिकाणी सापडले. तर त्या प्राचीन संस्कृत नाटकाचे लेखक कोण? तर त्याचे पर्याय आहेत कालिदास, भास, अश्वघोष, विशाखदत्त. तर त्याचे उत्तर आहे अश्वघोष. अश्वघोष हा लेखक कनिष्क सम्राटाच्या काळात होता. अश्वघोषाने संस्कृतमध्ये बुद्धचरित्रे हे बुद्धाचे पहिले चरित्र रचले. इसवी सन पूर्व 98 मध्ये कुशाण सम्राट कनिष्क याने काश्मीरमध्ये तिसरी बौद्ध परिषद भरवली. त्यामध्ये अश्वघोष हा उपाध्यक्ष होता. 1 जानेवारी हा दिवस अश्वघोषाचा कल्पित जन्मदिनांक समजून बोधी नाट्य परिषद हा दिवस कला दिवस म्हणून साजरा करतात. विशाखदत्त याने मुद्रा राक्षस हा ग्रंथ लिहिले. भासाने स्वप्नवासव दत्ता हे काव्य वत्स्य राजा उदयन व अवंती राजकुमारीवर रचले. कालिदास हा महान नाटककार गुप्त सम्राट चंद्रगुप्त II च्या काळात होऊन गेला. रघुवंशम, कुमारवंशम, मेघदूतम, अभिज्ञान, शाकुंतलम, मालविकाग्निमित्र हे प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 5. उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध कोण केला? तर त्याचे पर्याय आहेत बलबन, अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक, फिरोजशाह तुगलक. तर त्याचे उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद बिन तुगलक. अल्लाउद्दीन खिलजी हा प्रथम तुर्क सुलतान होता की ज्याने राज्य व धर्म वेगळे केले. राजाला बाहुबंदकी असते असे तो मानत नव्हता. जलालुद्दीन खिलजी नंतर तो सुलतान बनला. त्याचा सेनापती मलिक काफूर याने यादवांचा पराभव केला होता. घोड्यांना डाग देणे, सैनिकांच्या चेहऱ्याचे वर्णन लिहून घेणे इत्यादीची त्यांनी सुरुवात केली होती. महसूल गोळा करण्यास मुस्तकराज या अधिकाऱ्याची त्यांनी निर्मिती केली. मुहम्मद बिन तुगलक. मुहम्मद बिन तुगलकचे मूळ नाव जौन असे होते. गंगा व यमुना दोआबमध्ये त्यांनी कर लावला. कृषीसाठी नवीन विभाग सुरू केले. त्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबाद येथे आणली. कागदी नोटांच्या वापरण्यास त्यांनी सुरुवात केली. फिरोजशाह तुगलक हा धर्मगुरूंना लगेचच शरण गेला. त्याने प्रथम जिझिया कर मुस्लिमेतर प्रजेवर लावला. जमीनदारी व सैनिकांना खुश ठेवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे धोरण अवलंबले. शेतीसाठी अनेक कालवे त्यांनी खोदले. बलबन. अहमद शाहने स्थापन केलेल्या 40 या गटाचा त्याने नाश केला. दिवाण-ई-अर्ज म्हणजेच लष्करी विभागाची स्थापना केली. तो स्वतःला अल्लाहची सावली असे म्हणत. सिजदा ही मुजरा करण्याची व पायबोस ही सुलतानापुढे लोटांगण घालणाऱ्या परंपरेची त्यांनी सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 6. उत्तरेकडील जास्तीत जास्त हिंदू निर्वासितांना कोणत्या राज्याने आणि शहराने आकर्षित केले? खालील वाक्यावरून कोणत्या शहराचा वर्णन होतो? शहराविषयी वर्णन. श्रीमंत आणि सुंदर शहर. अब्दुल रझाक म्हणतात, पृथ्वी तलावर असे शहर डोळ्यांनी पाहिले नाही आणि कानांनी ऐकले नाही. तर त्याचे
पर्याय आहेत महाबलीपुरम, कोचीन, विजयनगर आणि त्रावणकोर. तर त्याचे उत्तर आहे विजयनगर. अब्दुल रजाक हा समरकंद येथील तिमुरी सम्राट शाहरुख याचा देवराया दुसरा याच्या दरबारातील राजदूत होता. विजयनगर हे शहर राज्य तत्कालीन दक्षिण भारतात सर्वात समृद्ध होते. विजयनगर या राज्याची स्थापना हरिहर व बुक्क यांनी 1336 मध्ये केली. विजयनगरचा सर्वात महान राजा कृष्णदेवराय हा होता. कृष्णदेवराय यांनी विजय महाल, हजारो राम मंदिरे, विठ्ठल स्वामी मंदिरांची स्थापना केली. राजनीतीवर तेलुगू ग्रंथ अमुक्तमाल्यदा व जांबवती कल्याणम हे संस्कृत नाटक त्यांनी लिहिले. कृष्णदेवराय यांना आंध्रभोज असेही म्हणतात. इसवी सन 1565 मध्ये तालिकोट येथे दक्षिणेतील मुस्लिम शहांनी विजयनगरचा पराभव केला. त्यानंतर विजयनगर नष्ट झाले. विजयनगर, हंपी, कर्नाटक याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात करण्यात आला. महाबलीपुरम तामिळनाडू येथे आहे. येथे राम मंदिर आहे. कोचीन, केरळ येथे स्वातंत्र्यपूर्वी संस्थानिक राज्य करत होते. तेथे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यात आले. असे मोफत व सक्तीचे शिक्षण कोल्हापूर, बडोदा येथे सुद्धा आता करण्यात आले. प्रश्न क्रमांक 7. औरंगजेब नंतरच्या काळातील अंबरचा सवाई राजपूत राजा जयसिंग याने जयपूर शहर निर्माण करून 5 ठिकाणी जंतर मंतर बांधली. त्याने पुढील किती ठिकाणी जंतर मंतर बांधली नाही? तर त्याचे पर्याय आहेत बनारस, उज्जैन, मथुरा, उदयपूर, इलाहाबाद. तर त्याचे उत्तर आहे उदयपूर आणि इलाहाबाद. अंबरचा सवाई राजपूत राजा जयसिंग याने जयपूर शहर निर्माण केले आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी एकूण 5 ठिकाणी जंतर मंतर बांधली. जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस, मथुरा या ठिकाणी त्यांनी बांधली. जयपूर येथील जंतर मंतर सर्वात मोठे असून तिचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात आहे.